के सागर करिअर अकॅडमीच्या या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती मी प्राध्यापक रणजित फरांदे आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपण 8 ऑक्टोबर 2022 रोजी झालेला जो काही कंबाईनचा पेपर आहे पूर्व परीक्षेचा, त्याचं इन डिटेल ॲनालिसिस पाहतोय। याच्या अगोदर आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022चा पेपर बघितलाय, शिवाय जो कंबाईनचा प्रिलिमचा पेपर आहे 2021 साली झालेला, त्याचे देखील इन डिटेल ॲनालिसिसचे व्हिडिओ आपण के सागरच्या या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती टाकलेले आहेत। शिवाय जे विद्यार्थी पोलीस भरतीसाठी प्रिपरेशन करतात त्यांच्यासाठी जे मुंबईचा पेपर असेल, नागपूरचा असेल, पुण्याचा असेल, हे वेगवेगळे पेपर देखील आपण पोलीस भरतीसाठी इन डिटेल ॲनालिसिस करून टाकलेले आहेत। ज्यांचे कोणाचे विद्यार्थी मित्र त्या ठिकाणी प्रिपरेशन करत असतील ते देखील त्या ठिकाणी जाऊन पाहू शकतात। लवकरच कंबाईनची डेट डिक्लेअर होईल आणि त्या डेटमध्ये अपेक्षित प्रमाणे नक्कीच चांगल्या जागा असतील, त्याच्यामुळे आपल्याला चांगलं प्रिपरेशन असणं आवश्यक आहे। त्या दृष्टीने आपण एखादा क्वेश्चन आला, सपोज राज्यपालचा आला, तर त्या ठिकाणी सपोज त्याच्या संदर्भात सगळे जे काही इन डिटेल ॲनालिसिस असेल ते आपण त्या ठिकाणी, जेणेकरून त्याच्या अवतीभोवती आयोगानं कुठं कुठं क्वेश्चन विचारलेत या अनुषंगानं आपण एक एक क्वेश्चनच्या अंडर जवळपास एखादा टॉपिक पूर्णपणे एक्सप्लेन करण्याचा या ठिकाणी काम करतोय। विद्यार्थी मित्रांनो, के सागर पब्लिकेशनचे काही महत्त्वाचे असे संदर्भ ग्रंथ आहेत। याच्यामध्ये महाराष्ट्रातील समाजसुधारक, साहित्यिक, भारतीय विचारवंत व अन्य महनीय व्यक्ती असं के सागर पब्लिकेशनचं समाजसुधारकांचं पुस्तक आहे। महाराष्ट्राचा भूगोल के सागर अंडर प्राध्यापक के खतीब सरांचं पुस्तक आहे। त्याच्यानंतर आधुनिक भारताचा इतिहास असं इतिहासाचं पुस्तक आहे। त्याच्यानंतर लुसंटचं सायन्सचं पुस्तक, जे इंग्लिश आणि हिंदी अशा 2 लँग्वेजमध्ये अवेलेबल आहे, त्याला मराठीमध्ये ट्रान्सलेशन करण्याचं काम आपल्या के सागर पब्लिकेशननं केलेले आणि या के सागर पब्लिकेशन अंडर या पुस्तकाचं नाव के सागर सामान्य विज्ञान, मूळ लेखक तेच आहेत प्राध्यापक रवी भूषण। आणि विद्यार्थी मित्रांनो, या पुस्तकाचं वैशिष्ट्य असं, राज्यसेवा पूर्व परीक्षा जी काय 4 जून 2023 रोजी झाली होती, त्यातील 22 आउट ऑफ 19 प्रश्न या पुस्तकातील होते आणि 23 जानेवारी 2022 रोजी झालेल्या 23 पैकी 23 प्रश्न याच पुस्तकातील होते। महाराष्ट्रातील पंचायत राज व नागरी स्थानिक स्वराज्य संस्था, लेखक प्राध्यापक व्ही पाटील असं आपलं पंचायत राजचं पुस्तक आहे। त्याच्यानंतर पॉलिटीचं पुस्तक हे के सागर पब्लिकेशनचं अत्यंतिक गाजलेलं, कित्येक वर्ष झालं अत्यंतिक गाजलेलं पुस्तक आहे। पॉलिटी ऑफ इंडिया विथ द स्पेशल रेफरन्स टू द महाराष्ट्र असं के सागर पब्लिकेशनचं पुस्तक आहे। नवीनच आवृत्ती ही येते, याच्यामध्ये खूप चांगले असे चेंजेस करून नवीन मार्केटमध्ये न्यू एडिशन याच्यामध्ये येते। संपूर्ण बुद्धिमापन, त्याच्यानंतर गट ब व गट क संयुक्त पूर्व परीक्षा कंबाईनसाठी ठोकळा आहे। ज्या काही सर्वच्या सर्व पोस्ट आहेत, PSI, STI, सब रजिस्ट्रार, ASO, त्याच्यानंतर लिपिक टंकलेखक, एक्साइज इन्स्पेक्टर, तांत्रिक सहाय्यक, ह्या सर्वच्या सर्व 8 परीक्षांसाठी अत्यंतिक उपयुक्त असलेला हा ठोकळा आहे। शिवाय याच्यामध्ये गट ब व गट क च्या 2022च्या सर्वच्या सर्व प्रश्नपत्रिका याच्यामध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत। शिवाय मानव विकास निर्देशांक, जागतिक भूक निर्देशांक, जागतिक शांतता निर्देशांक, जागतिक विकास अहवाल वगैरे वगैरे सगळेच्या सगळे इंडेक्स याच्यामध्ये कव्हर केलेले आहेत। जसं आपलं बुद्धिमापनचं पुस्तक आहे तसंच आपलं अंकगणितचं देखील पुस्तक आहे। PSI, STI, ASO पूर्व परीक्षा हा प्रश्नपत्रिकांचा संग्रह आहे। 2013 पासून ते 2023 पर्यंतच्या सर्वच्या सर्व प्रश्नपत्रिका, विषयनिहाय स्पष्टीकरणात्मक प्रश्नपत्रिका संग्रह आहे आणि याच्यामधीलच एक PDF घेऊन मी तुमच्या समोर एक्सप्लेन करत असतो। त्या PDFच्या दर्जावरूनच तुमच्या लक्षात येईल की बाबा आतमध्ये पुस्तक अत्यंतिक चांगल्या क्वालिटीचं बनवलेलं आहे। महाराष्ट्राचा इतिहास भारताच्या पार्श्वभूमीवरती, जसं महाराष्ट्राचं समाजसुधारकांचं पुस्तक आहे तसंच महाराष्ट्राच्या इतिहासाचं पुस्तक आहे आणि ते जे इतिहासाचं एक पुस्तक आहे ते आहे आधुनिक भारताचा इतिहास। अशा पद्धतीनं वेगवेगळी पुस्तकं आपल्याकडे आहे आणि हा 8 ऑक्टोबर 2022 रोजी झालेला पेपर आणि आपण पॉलिटीच्या एक्सप्लेनेशन पर्यंत आलो होतो। 23 नंबरचा क्वेश्चन आहे बघा। वेगवेगळे क्वेश्चन आपण बघत आलो। याच्यामध्ये आपण राज्यपालाच्या संदर्भात असणारी कलम बघितली, 163 कलम, 164 कलम, 167 कलम ते पाहिलं। त्याच्यानंतर आपला लोकसेवा आयोग जो आहे, राज्य लोकसेवा आयोग, त्याच्या संदर्भात असणारी कलम, त्याचं इन डिटेल एक्सप्लेनेशन आपण पाठीमागच्या लेक्चरला पाहत पुढे चाललेलो आहोत। आता या ठिकाणी आयोगाचा अत्यंतिक आवडता असलेला टॉपिक म्हणजे महान्यायवादी आणि महाधिवक्ता। महाधिवक्तावरती आयोग क्वेश्चन विचारतो म्हणजे विचारतो, आवडता टॉपिक आहे महाधिवक्ता। तर प्रत्येक राज्याला महाधिवक्ता असावा असे खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये नमूद केलेलं आहे आणि हा सरळ सरळ अभ्यासाचा पार्ट आहे। तर अभ्यासाच्या पार्टमध्ये आपल्या लक्षात येईल की ज्या ठिकाणी
163 पासून कलम चालू होतात राज्य विधिमंडळाची, तर त्या 163 पासून चालू झालेल्या कलमांच्या तिथंच पुढं 163, 164 आणि 165 खाली 167 ह्या चारीच्या चारही कलमांवरती आयोगानं वारंवार फिरून फिरून प्रश्न विचारलेच आहेत. 163, 164, 165 आणि 167. तर ह्याच्यातलं एक कलम महत्वाचं म्हणजे महाधिवक्ता. तर हा महाधिवक्ता जो आहे विद्यार्थी मित्रांनो की त्याच्यावरती आयोगानं वारंवार फिरून फिरून प्रश्न विचारलेला आहे. तर ह्याच्यातला एक थोडासा डिफरन्स आहे, तो आपण एक 5 मिनिटांमध्ये बघू. महान्यायवादी आणि महाधिवक्ता, महान्यायवादी आणि महाधिवक्ता ह्या दोघांमध्ये काय फरक आहे, हिथं आयोगानं अत्यंत बऱ्याच वेळा क्वेश्चन विचारलेले आहेत फिरून फिरून. त्याचे पॉइंट आपण बघू. एक म्हणजे महान्यायवाद्याचा आयोग कलम विचारतं. महान्यायवाद्याचं कलम आहे कलम क्रमांक 76. याच्यामध्ये 89 ऍड केले बघा, याच्यामध्ये 89 मिळवले. हे 76 नंबरचं कलम आहे महान्यायवादीचं. त्याच्यामध्ये 89 ऍड करायचं म्हणजे ही आपली ट्रिक आहे लक्षात ठेवण्यासाठी. 76 लक्षात ठेवा किंवा 89 ऍड केल्यानंतर ह्याचं उत्तर येतं 165. म्हणजे महान्यायवाद्याचं कलम किती असणार आहे, कलम क्रमांक 165 मध्ये महाधिवक्ता असणार आहे. महान्यायवाद्याचं कलम आहे 76, त्याच्यामध्ये 89 मिळवले की आपल्याला महाधिवक्ताचं कलम भेटतं आणि कलम आहे 76 अधिक 89 बरोबर 165. कलम क्रमांक 165 मध्ये प्रत्येक राज्यासाठी महाधिवक्ता असेल असं सांगितलेलं आहे. मग आता बघा, हे जे पद आहे हे देशासाठी आहे, देशासाठी आहे म्हणजेच कुठं आहे, केंद्र सरकारच्या ठिकाणी आहे. बघा कुठं आहे, केंद्रात आहे. आणि हे जे पद आहे हे राज्यासाठी आहे, हे कुठं आहे, राज्यात आहे. मग बघा, हे जर देशासाठी असेल तर याची नेमणूक कोण करेल, तर सरळ सरळ राष्ट्रपती काय करत असतात, याची नेमणूक करत असतात. मग यांची नेमणूक कोण करतं, तर यांची नेमणूक राज्यपाल करत असतात. राज्यपाल महाधिवक्त्याची नेमणूक करत असतात. हा देशाचा सर्वोच्च कायदा अधिकारी, सर्वोच्च कायदा अधिकारी कोणाचा, देशाचा. आणि हा राज्याचा, राज्याचा सर्वोच्च कायदा अधिकारी. हा राज्याचा सर्वोच्च कायदा अधिकारी. म्हणजे सपोज जर उद्या राज्यपालांनी घटनेच्या संदर्भात काही तिढा निर्माण झाला, त्याला जर पेचप्रसंग वाटला किंवा एखाद्या गोष्टीच्या संदर्भात कायदेशीर बाबी संदर्भात जर त्याला ऍडवाइस मागायचा झाला कोणाला, राज्यपालाला, तर ते कोणाला, महाधिवक्त्याला त्या ठिकाणी विचारत असतात. आणि राष्ट्रपती जे काय हे राष्ट्रपती महान्यायवाद्याला विचारत असतात. आता बघा, हे पद राष्ट्रपतीच्या मर्जीवरती डिपेंड आहे. म्हणजे बघा, राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंतच महान्यायवादी त्याच्या ठिकाणी राहतो. सेम इथं राज्यपालाची मर्जी असेपर्यंतच महाधिवक्ता त्याच्या ह्याच्यावरती राहतो. वेतन ठरवण्याचं पण काम कोण करत असतं, हे राष्ट्रपतीच ठरवत असतात. म्हणजे वेतन राष्ट्रपती ठरवतात, राष्ट्रपतीच काढतात. राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंतच हे राहतो. सेम इकडं वेतन कोण ठरवणार आहे, वेतन राज्यपाल ठरवतो. कोण ठरवतो, राज्यपाल ठरवतो. आता इथं आयोग काय करतं, ह्या वेतनाच्या ठिकाणी हळूच जे काय राष्ट्रपती वेतन ठरवतात त्याच्या ठिकाणी देतं संसद वेतन ठरवतं. तर संसद महाधिवक्त्याचं वेतन ठरवत नाही, हे या ठिकाणी आठवणीनं लक्षात ठेवायचं. अजून महत्वाची गोष्ट म्हणजे विद्यार्थी मित्रांनो की हे दोघं जे आहेत महान्यायवादी आणि महाधिवक्ता हे सरकारचे कायमस्वरूपीचे सेवक नाहीत. बघा, सेवक किंवा त्याला ऑब्लिक आपण नोकर म्हणू, नोकर नाहीत. हे दोघं पण काय, नोकर नाहीत, सरकारचे कायमस्वरूपी नोकर नाहीत. दुसरी गोष्ट, हे दोघं पण खाजगी वकिली करू शकतात, खाजगी वकिली करू शकतात. म्हणजेच काय, पण हे खाजगी वकिली करत असताना त्याच्या पुढे एक बेसिक अट अशी आहे की त्याच्या विरुद्ध म्हणजे अपोनंट पार्टी जी काय हे एकतर भारत सरकार नसावं किंवा कोणतंही राज्य सरकार नसावं, ही त्याच्यातली बेसिक अट आहे. बाकी ते खाजगी वकिली करू शकतात. मर्जी कोणाची, म्हणजे काढणार राष्ट्रपती, नेमणूक राष्ट्रपती करणार, वेतन राष्ट्रपती ठरवणार. महाधिवक्त्याच्या बाबतीत मर्जी राज्यपालाची असणार, राज्यपालच काढणार, राज्यपालच नेमणार, वेतन पण राज्यपाल ठरवणार. हे दोघं पण सरकारी सेवक नाहीत.
त्याच्यानंतर खाजगी वकिली करू शकतात. जे मी येलो पॉइंट जेवढे पॉइंट लिहिलेत तेवढे सगळेच्या सगळे आयोगाने विचारलेत. आणि अजून एक महत्वाची गोष्ट की या दोघांना पण एक वाक्य लक्षात ठेवायचं, मतदानाचा अधिकार नाही. अधिकार नाही. कोणत्या मतदानाचा? विधानसभा लोकसभा ह्या मतदानाचा का नाही? तर ही जे लोक आहेत ही लोक ऑलरेडी कुठं काम करत असतात? सपोज हे महान्यायवादी असते, फार मोठं पद येते, हे काम कुठं करणार आहेत? लोकसभा संसदेमध्ये काम करणार. हे कुठं करणार आहेत? राज्य विधिमंडळामध्ये काम करणार आहेत. तर एखाद्या कमिटीमध्ये त्या कमिटीमध्ये त्यांना बोलण्याचा अधिकार आहे, त्यांचा मत मांडण्याचा अधिकार आहे. बघा, मत मांडण्याचा अधिकार असणे आणि मतदानाचा अधिकार असणे हे वेगळे. ते एखाद्या कमिटीचा सदस्य असू शकतात, त्या कमिटीमध्ये ते भाग घेऊ शकतात, त्या ठिकाणी बोलू शकतात, परंतु त्यांना म्हणजे बोलू शकतात म्हणजे काय? मत मांडू शकतात. हळूच आयोग काय करतं? मत मांडू शकतात. मत मांडणे म्हणजेच बोलणे, परंतु मतदान करणे म्हणजे काय? की वोटिंग. यांना वोटिंगचा अधिकार नाही. म्हणजे सपोज एखादी समिती आहे, एखाद्या समितीमध्ये हे भाग घेऊ शकतात, परंतु त्या समितीमध्ये मतदान करण्याचा अधिकार यांना नाही. बोलण्याचा आहे, त्यांचं मत व्यक्त करू शकतात. बघा, मत व्यक्त करणे, मतदान करणे ही तर गल्लत करायची नाही आणि आयोग तिथंच फसवत असतं. मतदानाचा अधिकार नाही म्हणजे ज्या कमिटीमध्ये ते सदस्य असतील किंवा सपोज संसदेमध्ये कशाचा वोटिंगचा प्रश्न झाला किंवा खाली राज्याच्या संदर्भात महाधिवक्त्याचा एखादा वोटिंगचा प्रश्न निर्माण झाला तर ते मतदान करू शकत नाही. एवढी गोष्ट काळजीपूर्वक डोक्यातच ठेवायची. या मतदानाचा अधिकार नाही या वाक्यावरून कितीतरी एमसीक्यू सुटतात. एवढं आयएमपी वाक्य आहे हे, एवढं आयएमपी वाक्य आहे हे. त्याच्यानंतर हा जे महान्यायवादी असतात यांना भारताच्या कोणत्याही न्यायालयामध्ये ऐकून घेण्याचा त्यांचा अधिकार आहे. कोणत्याही न्यायालयामध्ये जाऊन ते हे आपलं मत मांडू शकतात. तेवढे पावर असते त्यांना. आणि राज्याच्या संदर्भात जे महाधिवक्ता असतात ते राज्यातील कोणत्याही न्यायालयामध्ये जाऊन स्वतःचं मत मांडू शकतात. खूप मोठ्या लेवलची पद असतात. महाधिवक्ता जो महान्यायवादी होण्यासाठी तो सर्वोच्च न्यायालयाचा, बघा, सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश होण्याची त्याची काय असावी? पात्रता असावी. होण्याची पात्रता असावी. म्हणजे पात्रता काय सांगितली तर बाबा तो सर्वोच्च न्यायालयाचा काय तर न्यायाधीश होण्याची त्याची पात्रता असावी. आणि महाधिवक्त्याच्या बाबतीत काय तर महाधिवक्त्याच्या संदर्भात तो हायकोर्टचा म्हणजे उच्च न्यायालयाचा न्यायाधीश होण्याची त्याची काय असावी? न्यायाधीश होण्याची पात्रता असावी. आणि दोघांची कलम मी तुम्हाला सांगितलेली आहेत. पुन्हा एकदा आपण वाटलं तर रिवाइज करू. ह्या पॉइंटवरती आतापर्यंत आयोगाने साधारणतः 20 ते 21 क्वेश्चन विचारलेत. हा चार्ट तुम्ही लक्षात ठेवला की तुमचे कमीत कमी 21 क्वेश्चन 5 ते 10 मिनिटात सुटू शकतात. बघा, महान्यायवादी कलम क्रमांक 76, 89 ऍड केलं की आपल्याला कलम भेटतं 165. महान्यायवादी कलम क्रमांक 76, महाधिवक्ता कलम क्रमांक 165. हा केंद्रासाठी, महाधिवक्ता राज्यासाठी. जर हा केंद्रासाठी असेल तर नेमणूक कोण करणार आहे? राष्ट्रपती करत असतात. हा राज्यासाठी तर नेमणूक कोण करणार आहे? राज्यपाल करणार आहेत. त्याच्यानंतर हा सर्वोच्च कायदा अधिकारी, देशासाठीचा सर्वोच्च कायदा अधिकारी, हा राज्यासाठीचा सर्वोच्च कायदा अधिकारी. त्याच्यानंतर ह्याला कधीही राष्ट्रपती पदावरून काढू शकतो. म्हणजे मर्जी कुणाचे? राष्ट्रपतीचे, संसदेची नाही. हिथं मर्जी कुणाची? हिथं राज्यपालाची मर्जी आहे. हिथं फिरवून विधान असं देतात की राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत महाधिवक्ता त्याच्या कार्यावरती, कामकाजावरती असतो. राष्ट्रपतीची मर्जी महाधिवक्त्याला येईल का? कारण तो राज्यात आहे. त्या ठिकाणी कोणाची मर्जी असायला पाहिजे? राज्यपालाची मर्जी असायला पाहिजे. आता बघा, अजून राष्ट्रपतीच नेमणार, काढणार राष्ट्रपतीच, वेतन पण राष्ट्रपतीच ठरवणार. सेम तसंच इकडं मर्जी राज्यपालाची, वेतन राज्यपालच ठरवणार, काढणार राज्यपालच. बघा, ह्या गोष्टी पॅरलल लक्षात ठेवायचा. त्याच्यानंतर महत्वाचे अजून 3 लाईन, बघा 3 लाईन, की हे सरकारचे कायमस्वरूपी नोकर नाहीत. सेवक आणि नोकर आयोगाने पॅरलली शब्द दिलेले, त्याच्यामुळे मी तसेच लिहिलेले. सरकारचे ते नोकर नाहीत. त्याच्यानंतर ते खाजगी वकिली करू शकतात. आयोग म्हणतो ते खाजगी वकिली करू शकत नाहीत.
हे विधान कसं आहे, चुकीचं आहे. तर ते महान्यायवादी असो किंवा महाधिवक्ता असो, खाजगी वकिली करू शकतात. सरकारचे कायमस्वरूपीचे ते नोकर नाहीत. त्यांना एखाद्या कमिटीमध्ये ते जर असतील तर त्यांना मतदानाचा अधिकार नाही, एवढं लक्षात ठेवायचं. मत मांडण्याचा अधिकार आहे. मत मांडणे म्हणजे काय, बोलणे. मी आता जे तुम्हाला बोलतोय एक प्रकारचं माझं मत मांडतोय, बोलतोय. सेम तसंच त्यांना मत मांडण्याचा अधिकार आहे, ऐकून घेण्याचा अधिकार आहे, परंतु मतदानाचा अधिकार नाही, हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर पात्रतेची अट काय आहे, तर बाबा किमान सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश होण्याची त्याची पात्रता असावी. खूप मोठ्या लेवलचं पद आहे हे. आणि त्याच्यानंतर इकडं हायकोर्टचा न्यायाधीश होण्याची त्यांची पात्रता असावी, अशा पद्धतीनं. आणि शेवटी कसं असतं, एक म्हणजे सरकार त्यांना नेमत असतं. ज्यावेळेस सरकार चेंज होतं, लक्षात ठेवा, म्हणजे राज्यातलं सरकार चेंज होऊ किंवा केंद्रातलं सरकार चेंज होऊ, सरकार बदललं की ह्या व्यक्तीला राजीनामा द्यावा लागतो. कारण प्रत्येक सरकार काय करत असतं, त्यांच्या फेवर मधलाच व्यक्ती त्या ठिकाणी बसवण्याचं काम करत असतात. मग आता आपण क्वेश्चनकडे येऊ. आता आपण सगळी कलम तर बघितली. कलम बघितल्यानंतर तुमच्या लगेचच ह्या प्रश्नाचं उत्तर लक्षात येईल. प्रत्येक राज्याला महाधिवक्ता असावा असे खालीलपैकी कोणत्या कलमात सांगितलेले, तर कलम क्रमांक 165 मध्ये बघा, कलम क्रमांक 165 मध्ये महाधिवक्ता हे सांगितलेलं आहे. आणि आता आपण इन डिटेल तर पाहिलेले आपल्या एक्सप्लेनेशनच्या बुकमध्ये तुम्ही पाहू शकता की सर्वोच्च कायदा अधिकारी, राज्यातील तो सर्वोच्च कायदा अधिकारी असतो. केंद्र स्तरावरती महान्यायवादीला जे स्थान आहे तेच राज्यामध्ये महाधिवक्त्याला आहे. बाकी सगळे पॉईंट मी तुम्हाला विस्ताराने या ठिकाणी सांगितलेले आहेतच. बघा, नियुक्ती आणि कार्यकाल. आणि साधारणतः काय की भारताचा नागरिक असावा, न्यायिक पदावरती त्यानं साधारणतः 10 वर्ष वकिली केली असावी उच्च न्यायालयामध्ये, असं पण त्याच्यामध्ये एक अट सांगितले. उच्च न्यायालयात त्याने 10 वर्ष वकिली केलेली असावी, अशा पद्धतीचा पॉईंट तिथं सांगितलेला. आणि उच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नियुक्त होण्यासाठी जी आवश्यक अर्हता आहे, अर्हता म्हणजेच काय, पात्रता, ती त्याच्याजवळ असणं आवश्यक गोष्ट आहे. 10 वर्ष त्यांनी एखाद्या न्यायिक पदावर न्यायाधीश होतो म्हणजे 10 वर्ष सहजच काम केलेलं असतं. एकदम लॉजिकली गोष्ट आहे. कर्तव्य आणि कार्य म्हणजे राज्यपाल एखाद्या गोष्टीचा कायदेशीर सल्ला मागितला राज्यपालानं तर तो त्याला देता आला पाहिजे. अधिकृतपणे राज्य सरकारचे जे कायदेशीर काम असतात ते पूर्ण करण्याचं काम महाधिवक्ता त्याच्या पदाच्या अंडर करत असतो. अशा पद्धतीनं आपल्या बुकमध्ये ह्याचं इन डिटेल एकदम व्यवस्थित पद्धतीने सुटसुटीत असं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. मग आता जे काय कलम मगाशी ऑप्शनमध्ये विचारली होती ती थोडी पाहून घेऊ. आता कलम क्रमांक 165 आपण बघितलं, काय, महाधिवक्ता. 177 ऑप्शनमध्ये होतं, राज्य विधिमंडळाची गृहे व समित्या या संदर्भात महाधिवक्त्याचे अधिकार. महाधिवक्त्याचे अधिकार कुठं सांगितलेत, तर कलम क्रमांक 177 मध्ये. कलम क्रमांक 177 मध्ये महाधिवक्त्याचे अधिकार सांगितलेले आहेत. कुठं, म्हणजे गृहामध्ये जे राज्य विधिमंडळाचे गृहे का म्हटले, कारण बऱ्याचशा राज्यामध्ये फक्त विधानसभाच असते, पण काही राज्यामध्ये विधानसभा प्लस विधान परिषद असं आहे, त्याच्यामुळे तिथं गृह म्हटलेले. राज्य विधिमंडळाचे जे काही गृहे असतील त्याच्या ज्या काही समिती असतील या संदर्भामध्ये महाधिवक्त्याचं जे काही काम असणार आहे महाधिवक्त्याचा जो काय अधिकार असणार आहे ह्या अधिकाराच्या संदर्भात कलम क्रमांक कुठलं बोलतं, 177 बोलतं. आणि कलम क्रमांक 194 काय आहे, तर महाधिवक्त्याचे अधिकार, विशेष अधिकार व कायदेशीर संरक्षण याच्या संदर्भात सांगितलेले आहे. म्हणजे प्रिव्हिलेजेस आहेत जे महाधिवक्त्याचे आहेत ते विशेषाधिकार जे किंवा त्याला कायदेशीर संरक्षण जे काय आहे हे कलम क्रमांक 194 मध्ये सांगितलेलं आहे. 177 मध्ये त्याचे अधिकार सांगितलेले आहेत आणि विशेष अधिकार म्हणजे प्रिव्हिलेजेस त्याचे 194 कलमामध्ये सांगितलेले. अशा पद्धतीने आपण कलम देखील सर्वच्या सर्व पाहिलेली आहेत. आता बघा 24 नंबरचा क्वेश्चन. ऑलरेडी आयोगाने हा क्वेश्चन रिपीट केलेला आहे, PYQ आहे. आणि आपल्याला पॉलिटीचा ज्या ठिकाणी आपण अभ्यास करतो त्या ठिकाणी तुम्हाला एकदम बेसिक पॉलिटीवरती क्वेश्चन आहे. तुम्हाला मी अगोदरच सांगितलं की पॉलिटी सेक्शनला या पेपरला हॅश केलेले क्वेश्चन जर वगळले तर तुम्हाला आउट ऑफ मार्क पडायला पाहिजे, अशा कॅटेगरीतला पॉलिटीचा पेपर होता. 24 नंबरचा क्वेश्चन, भारतीय राज्यघटनेतील मसुदा समिती खालीलपैकी कोणते सदस्य होते. मसुदा समितीचा सदस्य कोण, बघा मसुदा समितीचा सदस्य कोण ह्या अशा अँगलने प्रश्न विचारलेला आहे.
वल्लभभाई पटेल, जवाहरलाल नेहरू, अलादी कृष्णस्वामी अय्यर आणि राजेंद्र प्रसाद. तर तुम्ही जर नीट बारकाव्याने जर मसुदा समितीचा अभ्यास केला तर तुमच्या असं लक्षात येईल की अलादी कृष्णस्वामी अय्यर हे मसुदा समितीचे कोण होते, एक सदस्य होते. बघा, मसुदा समितीच्या संदर्भात बोलायचं झालं तर बघा, मी पाठीमागं पण तुम्हाला सांगितलं होतं की मसुदा समिती, बेसिक पॉइंट सांगतो. मसुदा समिती ह्याच्यावरती आयोगानं बऱ्याच वेळा क्वेश्चन विचारले. असं लक्षात ठेवायचे, ह्याची ट्रिक अशी मी लक्षात ठेवली की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना, डॉक्टर B.R. आंबेडकर म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना साथ लाभली, मसुदा समितीमध्ये साथ लाभली याच्यावरून लक्षात ठेवायचं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धरून मसुदा समितीमध्ये एकूण किती सदस्य होते, 7 सदस्य होते. किती सदस्य होते, 7 सदस्य होते. लक्षात कसं ठेवायचं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना काय मसुदा समितीमध्ये 7 लाभली. याच्या तारखेवरती आयोगाने प्रश्न विचारलाय. तारीख लक्षात कसं ठेवायची, बघा, आपला भारत स्वतंत्र कधी झालाय, 15 ऑगस्ट. बघा, 15 ऑगस्ट 1947 ला भारत स्वतंत्र झाला. बरोबर, 15 ऑगस्ट 1947 ला भारत स्वतंत्र झाला. आणि त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे 14 ऑगस्टला पाकिस्तान स्वतंत्र झाला. म्हणजे 14 ऑगस्टला कोण स्वतंत्र झाला, पाकिस्तान स्वतंत्र झाला. ह्या दोघांची जर बेरीज केली तर किती होते, 5 आणि 4 9, 1 आणि 1 2, 29 ऑगस्ट साल किती आहे, 1947 ला या दिवशी मसुदा समितीची स्थापना केलेली आहे, ज्याला ड्राफ्टिंग कमिटी असं म्हणतो. मग याची डेट किती असेल, 29 ऑगस्ट 1947 रोजी मसुदा समितीची स्थापना झालेली आहे. सालाबद्दल जर तुमचं कन्फ्युजन झालं तर लक्षात ठेवायचं, ज्याचे हे मेंबर्स लक्षात राहिलेत का की 7 मेंबर्स होते, त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की हे साल ही तर 7 असायला पाहिजे, 46 नसून किती असणार आहे, 47 असणार आहे. मग ह्या मसुदा समितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जे काय होते, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मसुदा समितीचे कोण होते, अध्यक्ष होते. आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आपल्या संविधानामध्ये सिंहाचा वाटा आहे असं आपण म्हणतो. की जवळपास 53 देशांच्या राज्यघटनेचा त्यांनी अभ्यास केला आणि अत्यंत भारताला अगदी योग्य पद्धतीनं ठरेल, कारण इथली परिस्थिती वेगळी, प्रत्येक लोकांना त्यांच्या पद्धतीनं वरती उचलण्याचं काम करता येईल अशा पद्धतीने मसुदा समिती ही सगळ्यात महत्त्वाची समिती होती. म्हणजे बाकीची लोक होती हे कोणत्या समितीमध्ये होते हे देखील पाहणं आपल्याला क्रमप्राप्त आहे. मग आता हे जे काय वल्लभभाई पटेल आहेत, सरदार वल्लभभाई पटेल यांच्यासाठी प्रांताची समिती होती. बघा, प्रांतिक म्हणजे प्रांताच्या संदर्भात, म्हणजे प्रांतिक राज्यघटना समितीची काय होती, त्याचे अध्यक्ष हे सरदार वल्लभभाई पटेल होते. आणि जे देशाची होती त्याचे अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू. म्हणजे देशाला आपण काय म्हणतो, संघराज्य असं म्हणतो. म्हणजे संघराज्य राज्यघटना समिती हिचे अध्यक्ष कोण होते, जवाहरलाल नेहरू होते. आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद आपण बघितलंय, सुकाणू समिती असेल किंवा नियम समिती असेल, ह्या म्हणजे कामकाज समिती असेल, नियम समिती असेल, या गृहाच्या संदर्भात ज्या काही वेगवेगळ्या समिती आहेत त्यांचं डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे कोण होते, अध्यक्ष होते. सुकाणू समितीचे अध्यक्ष, आयोगाने क्वेश्चन विचारलाय की सुकाणू समितीचे अध्यक्ष कोण होते, तो डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. बघा, संघ राज्याच्या संदर्भात राज्यघटनेचा काय निर्णय घ्यायचा असेल, पंडित जवाहरलाल नेहरू त्या समितीचे अध्यक्ष होते. प्रांताच्या, जसं प्रांत म्हणजे काय, आत्ताची जे काय आपली घटक राज्य आहेत, 28 घटक राज्य आपल्याकडे आहेत, भारत एकच आहे. मग भारताच्या संदर्भात निर्णय घ्यायचा असेल, फॉर एक्झाम्पल, त्याला आपण काय म्हणणार, संघ म्हणणार, संघ राज्य म्हणणार. मग त्या संघ राज्यघटनेचे अध्यक्ष कोण आहेत, पंडित जवाहरलाल नेहरू आहेत. पण जसे भारतामध्ये आत्ता राज्य आहेत तसंच त्या राज्यांनाच पहिले काय म्हणायचे, प्रांत म्हणायचे. मग त्या प्रांताच्या संदर्भात जी काय राज्यघटना तयार व्हायची, तर त्या प्रांताच्या संदर्भात राज्यघटना जी काय होते त्याचे अध्यक्ष होते सरदार वल्लभभाई पटेल. मग ही अध्यक्ष लेवलची लोक होते. डॉक्टर राजेंद्र प्रसाद तर तुम्हाला माहिती आहे की संविधान सभेचे अध्यक्षच होते, ते कायमस्वरूपी अध्यक्ष.
कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. हे तर काय विचारले? मसुदा समिती आणि त्याच्या आतला सदस्य विचारलाय. मग तुम्ही म्हणताल तर ज्यावेळेस तुम्ही बेसिक पॉलिटिक्स अभ्यास करताल तर हा अत्यंतिक अभ्यासाचा आणि सोपा असलेला भाग आहे. तुम्हाला ते 7च्या 7 मेंबर्स पाठच असायला पाहिजे या कॅटेगरीतला हा प्रश्न होता आणि सहजच लक्षात राहण्यासारखी ती गोष्ट आहे. तर तुमच्या वाचनानंतर हे लक्षात येईल. अलादी कृष्णस्वामी अय्यर हे मसुदा समितीचे कोण होते? सदस्य होते. मग आता बघा या ठिकाणी स्पष्टीकरणामध्ये दिलेलं आहे, घटना बनवण्यासाठी घटना समिती विविध समित्यांच्या मार्फत काम करत होती. आयोगाने ही देखील ओळ एकदा क्वेश्चन पेपरमध्ये विचारले की घटना समिती ही वेगवेगळ्या समित्यांच्या मार्फत काम करत होती. विधान बरोबर आहे. अनेक समित्या बनवल्या होत्या, त्यापैकी 8 अत्यंतिक महत्वाच्या समित्या होत्या आणि बाकीच्या दुय्यम होत्या. तर आता इथं बघा, संघ राज्य अधिकार समिती जर असेल, संघ राज्य अधिकार समिती असेल, पंडित जवाहरलाल नेहरू अध्यक्ष आहेत. संघ राज्य राज्यघटना समिती असेल, पंडित जवाहरलाल नेहरू. म्हणजे संघ राज्य हा शब्द जर आला तर त्याचे अध्यक्ष कोण आहेत? त्या समित्यांचे पंडित जवाहरलाल नेहरू आहेत. म्हणजे संघ राज्य अधिकार असो किंवा संघ राज्य राज्यघटना समिती असो, ह्या दोघांचे अध्यक्ष कोण आहेत? पंडित जवाहरलाल नेहरू आहेत. मग आता त्याच्यानंतर मसुदा समिती, याच्यावरती तर आयोगानं बरेच म्हणजे एकदम बेसिक लेवलचा क्वेश्चन ह्या मसुदा समिती, ज्याला आपण ड्राफ्टिंग कमिटी असं म्हणतो. यादा कदाचित आयोग फिरवून इंग्लिशमध्ये पण विचारू शकतं, त्याच्यामुळं हे बेसिक इंग्लिशमधले पण वर्ड आपल्याला माहिती असायला पाहिजेत. मसुदा समिती ज्याला आपण ड्राफ्टिंग कमिटी असं म्हणतो, ह्या ड्राफ्टिंग कमिटीचे पण अध्यक्ष कोण आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. त्याच्यानंतर प्रांतिक राज्यघटना, तुम्हाला मी मग असे सांगितलं की संघ राज्याच्या संदर्भात जर समिती असेल राज्यघटनेची तर अध्यक्ष आहेत पंडित जवाहरलाल नेहरू, आणि जर प्रांताच्या संदर्भात राज्यघटनेची समिती असेल तर अध्यक्ष आहेत सरदार वल्लभभाई पटेल. सरदार वल्लभभाई पटेल. आणि पुढची महत्वाची समिती आहे, इथं पण आयोगानं वारंवार फिरून फिरून प्रश्न विचारलेला आहे. कुठला? की मूलभूत अधिकार व अल्पसंख्याक यांची सल्लागार समिती. एवढंच लक्षात ठेवायचं, अल्पसंख्याक व मूलभूत अधिकार सल्लागार समिती याचे अध्यक्ष पण कोण होते? सरदार वल्लभभाई पटेल होते. ह्यांच्या ज्या काही उपसमित्या होत्या, कशाच्या? मूलभूत अधिकार समिती. हिथं पण आयोगानं क्वेश्चन विचारलेलं आहे, आले तर अनुषंगानं सांगून पण टाकतो. मूलभूत अधिकार उपसमिती. बघा, उपसमितीकडे लक्षात ठेवायचं. उपसमिती त्याचे अध्यक्ष होते कृपालानी, जे.बी. कृपालानी असं नाव आहे त्यांचं. बघा, जे.बी. कृपालानी, पण मी फक्त कृपालानीच लिहिलं का? ह्या मूलभूत मध्ये अक्षर किती आहेत? 4 अक्षर आहेत. बघा, मूलभूत मध्ये अक्षर किती आहेत? 4 अक्षर आहेत. त्याच्यावरून कृपालानी हे लक्षात ठेवायचं. कृपालानी मध्ये पण अक्षर किती? 4 अक्षर आहेत. याच्यावरून लक्षात ठेवायचं मूलभूत अधिकार उपसमिती हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. मूलभूत अधिकार नसती समिती म्हटलं असतं तर सरदार वल्लभभाई पटेल अध्यक्ष आले असते. बघा, मूलभूत अधिकार समिती म्हटलं असतं त्याचे अध्यक्ष कोण आहेत? सरदार वल्लभभाई पटेल. आणि मूलभूत अधिकार उपसमिती म्हटलं तर त्याचे अध्यक्ष जे.बी. कृपालानी म्हणजे कृपालानी आहेत. एवढं लक्षात ठेवायचं. मग जसं मूलभूत अधिकाराची उपसमिती आहे तसंच ह्या अल्पसंख्याकाची पण उपसमिती असणार का नाही? 100% असणार. मग अल्पसंख्याक उपसमिती तिचे अध्यक्ष आहेत कोण? एच.सी. मुखर्जी. मग लक्षात कसं ठेवायचं? ह्या एच.सी. मुखर्जी मध्ये लेटर्स किती? 1 2 3 4 5. बघा, एच.सी. मुखर्जी मध्ये 5 लेटर्स आहेत, बरोबर का? 5 अक्षर आहेत. आणि ह्या अल्पसंख्याक मध्ये 1 2 3 4 5 किती? 5च आहेत. म्हणजे हिथं पण 5 आणि हिथं पण 5. आयोग काय करतं? हे नाव हिथं देतं आणि हिथलं नाव हिथं देतं, इंटरचेंज करतं. एवढं गोष्ट लक्षात ठेवायची की हिथली उपसमिती आहे. नसतं अल्पसंख्याक समिती म्हटलं असतं सरदार वल्लभभाई पटेल आलं असतं, आणि अल्पसंख्याक उपसमिती म्हटलंय तर उपसमितीचे अध्यक्ष कोण आहेत? एच.सी. मुखर्जी हे आहेत. ओके. मग आता जिथं आपला क्वेश्चन विचारला होता की बाबा आपल्याला आयोगाचे जे काय मूलभूत आपली मसुदा समिती आहे, ह्या मसुदा समितीचे 7च्या 7 मेंबर आपल्याला माहिती असायला पाहिजेत. मग बघा, 7च्या 7 मेंबर कोण आहेत?
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यक्ष होते बघा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे डॉक्टर BR आंबेडकर. मसुदा समिती म्हणजे ड्राफ्टिंग कमिटीची काय होती, तिचे कोण होते, अध्यक्ष होते. एन गोपालस्वामी अय्यंगर सदस्य होते. आलादी कृष्णस्वामी अय्यर सदस्य होते. हिथंच क्वेश्चन आपला विचारलाय, स्टार करून लक्षात ठेवा. आलादी कृष्णस्वामी अय्यर सदस्य होते. एन गोपालस्वामी अय्यंगर सदस्य होते. डॉक्टर KM मुंशी सदस्य होते. मुहम्मद सादुल्ला, एवढंच वाचायचं, सईद वगैरे नाही, मुहम्मद सादुल्ला सदस्य होते. एन माधवराव हे पण काय होते, सदस्य होते. मग आता बघा खाली अजून एक जण आहे, ते सांगतो मी तुम्हाला. आता हिथं आयोग काय करतं, हे BL मित्तर म्हणून होते, त्यांचं काय झालं, त्यांनी राजीनामा दिला बघा. त्यांनी राजीनामा, एक जणानं राजीनामा दिला होता आणि एक जणाचं निधन झालं होतं. DP खेतान म्हणून त्यांचं निधन झालं होतं. मग आता बघा एन माधवराव BL मित्तर यांनी राजीनामा दिल्यामुळं एन माधवराव यांना ह्या कमिटीमध्ये घेण्यात आलं होतं. मग लक्षात कसं ठेवायचं, हिथं मित्तर आहे आणि हिथं माधव आहे बघा, माधव आहे. मग आपली सगळ्यांची श्रद्धा कृष्णावरती असते. कृष्णालाच आपण काय म्हणतो, मॅक्सिमम सगळे जनता आपण कृष्णाला मानतो. कृष्णालाच आपण काय म्हणतो, केशवा माधवा म्हणतो का नाही, केशवा माधवा म्हणतो. म्हणून लक्षात ठेवायचं की आपली जी कमिटी तयार झाली, ही ड्राफ्टिंग कमिटी तयार झाली. ही ड्राफ्टिंग कमिटी तयार होत असताना पण आपण आपल्या ह्याचा कृष्णाला स्थान द्यायचं. मग उद्या जर क्वेश्चन विचारला की ह्या मित्तर यांनी राजीनामा दिल्यानंतर खालीलपैकी कोणत्या सदस्याला मसुदा समितीचा सदस्य बनवण्यात आलं, तर एन माधवराव म्हणून जे आहेत त्यांना ह्या मित्तरच्या जाग्यावरती घेण्यात आलं. मग कन्फ्युजन झालं की मित्तर का माधव, तर लक्षात ठेवायचं कृष्णाला आपल्या समितीमध्ये स्थान द्यायचं. हे आपली ट्रिक आहे, कृष्णाला आपल्या समितीमध्ये स्थान द्यायचं. म्हणजे कृष्ण म्हणजे कोण आहे, माधव आहे. कृष्ण म्हणजे कोण आहे, माधव आहे. म्हणजे माधव समितीमध्ये असायलाच पाहिजे, या अँगलने हे लक्षात ठेवायचं. आणि पुढचा जो काय आहे, पुढचे जे मेंबर आहेत ते आहेत TT कृष्णमाचारी बघा. TT कृष्णमाचारी नाव नीट लक्षात ठेवून घ्यायचं. TT कृष्णमाचारी आणि VT कृष्णमाचारी याच्यामध्ये फरक आहे. मग हा जे काही DP खेतान होते बघा, DP खेतान होते यांचं निधन झालं. निधन झाल्यानंतर आपल्याला म्हणजे एकदम ग्रामीण भागात आपल्या लक्षात ठेवण्यासाठी मी सांगतो, कोणाला दुखवण्याचा माझा उद्देश नाही किंवा हेतू नाही. निधन झाल्यानंतर आपण काय म्हणतो, खपलं, ते मेलं म्हणतो किंवा खपलं म्हणतो. आपल्या ग्रामीण भाषेमध्ये काय म्हणतो आपण, खपलं म्हणतो. खपणे आणि खेतान असं जवळजवळचे शब्द वाटतात बघा. खपणे आणि खेतान जवळजवळचे शब्द वाटतात. त्याच्यावरून लक्षात ठेवायचं की DP खेताने यांचं काय झालं, निधन झालं आणि त्याच्या जागेवरती कोणाला घेतलं, TT कृष्णमाचारी यांना घेतलं. कोणाला घेतलं, TT कृष्णमाचारी यांना घेतलं. आणि TT कृष्णमाचारी यांचं वैशिष्ट्य असं आहे, म्हणजे माझ्या तरी पण तुम्ही चेक करून घ्या, माझ्या नॉलेजनुसार TT कृष्णमाचारी हे वकील नव्हते. बाकीच्या सगळ्या व्यक्ती वकील होत्या. वकील नसलेले व्यक्ती कोण होते, TT कृष्णमाचारी होते. अत्यंत VT कृष्णमाचारी दिले का TT कृष्णमाचारी दिले एवढं बारकाव्यानं बघून घ्यायचं. ही तर TT आहे बरं का, VT नाही. VT कृष्णमाचारी वेगळी व्यक्ती आहे आणि ती पण संविधान सभेमध्ये होते. आणि TT कृष्णमाचारी ही मसुदा समितीमध्ये असलेली सदस्य असलेली व्यक्ती होते. मग DP खेतान यांचं निधन झाल्यानंतर TT कृष्णमाचारी हे सदस्य झाले आणि मसुदा समितीच्या मसुदा बनवण्यासाठी मसुदा समितीला 6 महिन्यापेक्षा कमी कालावधी लागला होता. आणि मेन म्हणजे इथं क्वेश्चन आयोगाने विचारलाय 141 दिवस बघा. मसुदा समितीचे कामकाज हे एकूण 141 दिवस चालले. किती दिवस चालले, 141 दिवस चालले. मग मी तुम्हाला 7च्या 7 पण व्यक्ती विद्यार्थी मित्रांनो मी सांगितल्या बघा. 7च्या 7 व्यक्ती कोण, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, एन गोपालस्वामी अय्यंगर, आलादी कृष्णस्वामी अय्यर, KM मुंशी, मुहम्मद सादुल्ला, माधव राव आणि TT कृष्णमाचारी जे DP खेतान यांच्या ठिकाणी आले. 141 दिवस यांचं हे 141 दिवस ह्याचं काम चाललं होतं. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण जवळपास 2 अत्यंतिक महत्त्वाचे टॉपिक म्हणजे महान्यायवादी महाधिवक्ता हा डिफरन्स म्हणजे ज्याच्यावरती आयोगाने साधारणतः 19 ते 21 प्रश्न विचारलेले ते सगळेच्या सगळे तुमचे त्या मागाच्या चार्टवरती कव्हर होतील. आणि हा जो काही क्वेश्चन आहे आत्ताचा जो मी सांगितला मसुदा समितीचा, त्याच्यानंतर अल्पसंख्याक समिती सांगितली, कमीत कमी तुम्हाला 25 ते 30 प्रश्न आरामात ह्या एवढ्या टॉपिकवरती आरामात भेटतील. म्हणजे जवळपास तुम्ही जर आत्तापर्यंत आयोगाला आलेले क्वेश्चन काढून बघितले तर एवढ्या 2 टॉपिकच्या एक्सप्लेनेशनवरती मिनिमम 50 क्वेश्चन तुम्हाला 100% सापडतील. तुम्हाला जर हे लेक्चर आवडले तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. केसागर करिअर अकॅडमीला सबस्क्राईब करा. धन्यवाद.